ऐन अधिवेशनाच्या काळात अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, पैशाच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? हे आमदार कोण आहेत? जनतेला सांगावं. अंबादास दानवेंची व्हिडिओ ट्विट करून सरकारकडे मागणी. अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओ सत्यता असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं. आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन. महेंद्र दळवींचं अंबादास दानवेंना खुलं आव्हान. फलटणमधील महिला डॉक्टरवर आरोपी बदनेनं शारीरिक शोषण केल्याचं तपासातून समोर. संपूर्ण प्रकरणाचा डिजिटल पुराव्यांमार्फत तपास सुरू. कुणाचीही सुटका यात होणार नाही. मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहिणीचा संदर्भ आणाल तर घरी बसावं लागेल. अवैध दारू संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यावर संदर्भ जोडल्याने मुख्यमंत्र्यांनी अभिमन्यू पवारांना फटकारच खडेबोल सुनावले. तुकाराम मुंढेंना बडतर्फ करा, आमदार कृष्णा खोपडेंची मागणी. मुंडे समर्थकांकडून धमकीचे फोन येत असल्याचाही खळबळजनक आरोप. तर संबंधित प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी केली जाईल. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार. देशमुख कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत. पुण्यातील सदाशिव पेठेत भीषण आग. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू. की त्या दिवशी तुम्हाला राज्यात चाक सुद्धा फिरलेलं दिसणार नाही. पाटील साहेब, तुम्ही म्हणताय की सुटणार नाही, ते व्हिडिओ वगैरे, पण ज्या प्रकारे तपास सुरू आहे ते बघता तुम्हाला असं वाटतंय की योग्य प्रकारे तपास सुरू आहे किंवा मग त्याचा वेग योग्य असं वाटतंय तुम्हाला? आधी वाटत होतं ज्यावेळेस कुटुंबाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलता की मी यांना सगळ्याला फासाला लटकवलं तुम्हाला दाखवी. हे कुटुंबाला शब्द आहेत, बरोबर आहेत ना? हे कुटुंबाला शब्द आहेत. आम्हालाच कुटुंबांनी त्यावेळी सांगितलंय. आम्ही त्याच वेळेस भाषणे केले, तुमचं रेकॉर्ड सुद्धा आहे की आम्ही फडणवीस साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून पुढची आंदोलनं थांबवतो. कारण राज्यात पूर्ण राज्य त्यावेळेस खूप उठाव करणार होतं. खूप सगळ्यात रोष होता. फडणवीस साहेबांच्या एका शब्दावरती सगळे लोक शांत बसले होते की होईल. पण आता वर्ष झालं तरी झालं नाही. याचा अर्थ तपास यंत्रणेवरती त्याचं ऐकून सरकार दबाव तर आणत नाहीये ना. कारण आणखी तो आरोपी फरार आहे. जो तो फरार आरोपी गोंधळे का गोंधळे कोण आहे ते बिगर बापाचं कुठे गेले हे बघितलं पाहिजे सरकारनं लवकर. कारण इतकी क्रूर हत्या करणारे बाहेर फिरतेच कसं काय, आणि याला लपून ठेवलंय. हे कुठे गेलं नाही. कारण काल जे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून फोटो बघितले ना, तेव्हापासून मग आता टांगड्यात गळाल्या. पुन्हा आम्ही कसं तरी थोडं थोडं कुटुंबाला विसरायचं सांगतोय, धीर धरा म्हणून सांगतोय. पुन्हा 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 वेगळे वेगळे फोटो येत आहेत. आणि ती इतकी क्रूर हत्या घडून आणली संतोष भैयाची. तो आरोपी फरार कसं काय? महाराष्ट्रात यंत्रणा आहे का काय? तुम्हाला एक इतकी क्रूर हत्या करणारा सापडत नाही म्हणजे तुमच्यासाठी आणखीन पर्यावरणच महत्वाचा आहे का? आरोपी महत्वाचा नाही आहे का सरकारचा? कारण तो जर धरला ना, याच्यात तो पण येतोय. कारण त्याला सुद्धा फोन लावले ते, तो पण येतोय. आणि त्यांनी त्या दिवशी व्हिडिओ कॉल केलेला आहे मारतानीचा. खूप कॉल झालेले त्यांचे. तो पकडला का आणखीन खूप मोठा उडगडा या घटनेतला होणार. पाटील साहेब, मागच्या वर्षी ही घटना घडली, त्याच्यानंतर अधिवेशनामध्ये बऱ्याच नेत्यांनी आवाज उठवला होता, प्रकरणाला वेग येतोय असं वाटत होतं. आता सुद्धा अधिवेशन सुरू आहे, त्या अनुषंगानं काय मागणी, काय आव्हान? नाही, या विषयात कोणाला आव्हान करायची गरज पडू नये. त्यांच्या घरातलं लेकरू सगळ्यांनी समजावं, सांगितल्यावरच काम करायचं. या भूमिकेत पुढच्या काळात मराठ्यांनी कधी राहू नये. कारण ते दिवस आता राहिलेले नाही. ते आता जी घटना घडली ती गांभीर्यानं सगळ्यांना घेऊन मनाने आवाज उठवायचा. आणि एक गरीब लेकराला आणि त्याच्या लेकीबाळीला न्याय देण्याचं काम, देशमुख कुटुंबातल्या लेकीबाळींना न्याय द्यायचं काम सगळ्या आमदार मंत्र्यांनी केलं पाहिजे. मला वाटतं आज सकाळी बऱ्याच जणांनी मुद्दा विधान याच्यामध्ये विधानसभेत अधिवेशनात उचललाय. मला वाटतं प्रकाश दादा सोळंके साहेबांनी सुद्धा उचललाय तो मुद्दा. मी बघितलं. मला वाटतं विजय वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा तो मुद्दा लावून धरलाय. जसे प्रत्येक जण
करतोय, आणखीन आज उद्या सगळे बोलते ना, बोललंच पाहिजे, हे सांगायची गरज नाही पडली पाहिजे. इतकी क्रूर हत्या जर झाली, कारण ही काय मानसिकता होती, ही मानसिकता कायमची संपवायची असेल तर सगळ्याला उठवावं लागत आणि सरकारला सुद्धा हे विषय आता किमान 4-5 महिन्याचा आता तरी त्यांनी संपवावा. नसता पुन्हा कुटुंबाने आणि मस्साजोगनी जर हाक दिली, आम्ही काही विचार नाही करणार सरकारचा आणि फरकारचा पाहिजे. मग ते पुढं जे होईल ते होईल. तुम्ही सोडा तर त्याला, मेसेज फिरतात ना, तुम्ही सोडा तर त्याला, फक्त सोडा तुम्ही. आम्ही जे बक्षीस द्यायचं दिसतंय बहुतेक महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसना किंवा अजित पवारांना, कारण ते अजित पवारांचा लय त्याचे मुख्य घेतल्याशिवाय जमान्याचा अजित पवारांना तेवच लागतोय. पण ही जनता लागत नाही, जी अजित पवारांवरती जीवापार प्रेम करते ती जनता नकोय. अरे ओबीसीत उताडाला नेत्याला तुमचा पक्ष मोठा करा, मोठे व्हा तुम्ही. असले नासके नालायक संघ घेऊन काय, ओबीसीचे नेते कितीतरी त्यांना मोठं करा ना, तुमचा पक्ष मोठा व्हा, तुम्ही मोठे व्हा, उंचीवर जा. परंतु तुम्ही अशा क्रूर लोकांना जर सांभाळत असतात तर आम्हाला राग येणारच ना अजितदादाचा. का अजितदादाचा आमचा काय बांधाला बांध आहे म्हणून त्यांचा राग येतोय. तुम्ही चुकीच्या माणसाला जवळ घ्यायला लागलात म्हणून अजितदादाचा आम्हाला राग यायला लागला. काल तर ते त्यांनाच घेऊन गेलाय. मला चॅनलच्या बांधवांनी सांगितलं, ते पल्लीचं ते हेंगड, परत ते अजितदादा फडणवीस यांची बैठक झाली जाऊन काल. आणि काय म्हणे तर आमची विकास कामावर बैठक झाली. विकास कामाचा आणि पोलीस महासंचालकाचा काय संबंध येतो? आणखी तर राज्यात नाही ऐकलो आम्ही. विकास कामाचा एखादा निधी किंवा काम करताना पोलीस महासंचालक तिथं लागतो म्हणून. विकास कामाशी पोलीस महासंचालकाचा संबंध काय? म्हणजे आतून हे काहीतरी शिजवीत येत. आणखीनही फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो आणि अजितदादाही सांगतो, नका पापात सहभाग घेऊ. तो शिजवायला आणि माणसं घुमवायला आणि ब्रेन वॉश करायला लय पक्का आहे. त्यांनी सगळ्या त्यांच्या जातीतल्या लोकांचा वाटोळ करून टाकले, असे ब्रेन वॉश करून. सुशिक्षित पोरं त्यांनी गुन्हेगारीकडे वळले, त्यांच्या समाजाचे त्यांनी पुरं वाटोळ करून टाकले. आणि तुम्ही आणखीन तरी त्याच्या संग राहून त्याच्यात हे करून तुम्ही विनाकारण त्याचं ऐकून आणखीन तुमची फसगत करून घेऊ नका. रोषाला सामोरं जाऊ नका तुम्ही समाजाच्या. त्यांनी तर काल उलटच सांगितलंय त्या माझ्या प्रकरणात सुद्धा, जे आम्हाला आणखीन माहीतच नाही. काय सरकार काय ऐकत आहे त्याचं, काय नाही, काय गुप्त केली काय यासाठी नियुक्त? जणून माझ्या घातपाताच्या प्रकरणात यासाठी तपास करते असं म्हणलंय. आम्हाला माहित सुद्धा नाही हो यासाठी नियुक्त झाली. अशी पण यासाठी असती का? तुम्ही कधी ऐकले का पत्रकार बांधवांनी? नाही ना, मी बी नाही ऐकले हो आणखी. म्हणजे त्याचं शुद्धीकरण करायचं का काय? अजितदादाला शुद्धीकरण करायचं त्याचं. गुप्त यासाठी नेमण्यात आली आणि तिने गुप्त अहवाल दिला आणि मग त्याचं शुद्धीकरण केलं गोमतर शिपडून. कारण वर्षावरती बाप्पा बसलेलेच आहेत. हे कोणते प्रकार असले यासाठी आम्ही नाही बघितले. आणखी काय नाही देणार आहे तुम्ही लोकांना? गुप्त यासाठी नेमली, ती गुप्त अहवाल देणार. सरकारने त्याची घोषणा नाही केली, आम्हाला कसं का माहित नाही? तुम्ही कसं काय अंधारात नेमली? म्हणजे त्याच्यावरती आणखीन तुम्हाला तीच पकडा आहे का? काय तुम्ही सरकार चालविता आणि काय तुम्ही लोक आहेत. आणि तिथं महासंचालकाला बोलून घेता, शुक्लाताईला त्या, तिथं फडणवीस गृहमंत्री, तिथं अजितदादा, आणि हो पत्रकार बांधवांना मानणार हो त्या घातपाताच्या प्रकरणामध्ये यासाठी सखोल तपास करते. अरे पण गठीत कवा केली हे तर आम्हाला माहित पाहिजे ना. ती तपास कुठं करते? तपास कसं काय करायला लागले अचानक? म्हणजे देशमुख प्रकरणात सुद्धा तुम्ही अशी चालबाजी करायची नाही. आमच्या याच्यात ही वेगळा विषय, आम्ही आमचं बघू, खेटू सुद्धा. पण या प्रकरणात सगळे आरोपी फाशीवर गेले पाहिजे. पाटील, अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार आणि त्यामुळे या प्रकरणाकडे वेग येईल असं वाटलं होतं. कारण पुण्याकडे इकडे तर बघितलं तर एक ठोक भूमिका ते घेणारे म्हणून आहेत. तर या प्रकरणाबद्दल काय बोलत? इकडे येताना त्यांनी अजित पवार नाव घेऊन आलेले. ज्यावेळेस बारामतीत पुण्यात असते ते त्यावेळेस ते अजितदादा पवार म्हणून असते. त्यांनी इकडे येताना दादा शब्द काढला. त्यांनी येताना दादा शब्द आणायला पाहिजे होता बीडसाठी. म्हणजे सगळ्यांचा त्यांना भाऊ होता आला. तर इथं येताना ते भाऊ नाही झाले, ते इथं येताना भाऊ व्हायला पाहिजे. पण दादा घेऊन नाही आले शब्द, ते अजित पवार शब्द घेऊन आले. कारण
1 वर्ष झालंय आरोपी सापडत नाही. अजितदादा सारखा असा निभार पालकमंत्री असल्यावर ईदला असे सटकायला पाहिजे होते ना. हे चाळे करणारे, दारू पिऊन धिंगाणा करणारे, हे कुटाणे करणारे लोक, हे कुठं कसलाही भ्रष्टाचार करतात, पीक विम्याचा करतात, खंडाने मागत आहेत. हे आता पण झोडपून काढायला पाहिजे होते सगळेचे सगळे. इतके पोलीस यंत्रणेवरती दादानी त्यांचा ताबा ठेवायला पाहिजे होता. अहो मला आत्ता येता येता कळालं एक इथं लक्ष्मी चौकात आपल्या बीडच्या आत्ता कळालं मला की नांदगाव तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 50 वर्षाच्या महिलेवरती बलात्कार करायचा प्रयत्न केलाय, तरी सरकार त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करणार. ते बी याला दवाखान्यात झोपलंय जाऊन, आणि ते त्यांना धमक्या देतय की तुमच्यावरती आम्ही ती कोणती तरी केस असते ती करतो, आणि काय आणखीन वेगळं वेगळंच बोलतोय ते काहीतरी. म्हणजे कुटुंबावर दबाव आणतो, बलात्काराचा प्रयत्न करू ह्याच्या दादा दिसत नाही. 50 वर्षाच्या माळकरी घराण्यातली माय माऊली ती 50 वर्षाच्या महिलेवर जर करायला तो पोरगा जातोय, आणि तो तर दवाखान्यात राजकीय वरच असल्याशिवाय दवाखान्यात आहे का? असं चालवणार का पालकमंत्री पद अजितदादा? काय आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या तलवाडीच्या की अजितदादा पालकमंत्री म्हणून SP म्हणून यांचं काम नाही का बघायचं? कारण याला पण आम्हाला मीडियातच बोलावं लागतं का? त्या मायमुलीवर जर ती पळाली नसती, तिचं नरड दाबल्याच्या नंतर बलात्कार झाल्यावर तुम्ही ध्यान देणार का? किती याचा सखोल तपास लावायला पाहिजे की एका 50 वर्षाच्या माळकरी महिलेवरती पोरग जर बलात्कार शेतात एकटी बघून करायला जाते. तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज